इथं गिचिड मिचिड इंग्रजीमध्ये लिहिलंय. माया काय कामाचा आहे कागद? माया तू वाचत भाऊ काय आहे का आता? मला तरी कुठे इंग्रजी वाचता येते, मी कसं वाची ना कागद? पुष्पा, आम्हाला दोघांना काही वाचता येत नाही. तुला वाचता येत असेल तर वाचून दाखव, नाही तर मग सकाळी आपला मन्या वाचून दाखव. हा, म्हणाले येते इंग्रजी, तो वाचून दाखवीन. गप्प बसा. डोक्यावर पडलाय का तुम्ही दोघं जण? मनोज भाऊजींच्या हातात नाही पडला पाहिजे हा कागद. उलट मनोज भाऊजींच्या आधी मल्हारीच्या हातात पडला पाहिजे हा कागद, तर मजा येईल ना. का बरं? असं काय आहे या कागदामध्ये? या कागदात ना काळ्या शाईने वल्लरीचं अंधारलेलं भविष्य लिहिलंय. म्हणजे आता जरा समजेन अशा भाषेत सांगशील का हो पुष्पा? हा कागद ना साधा सुद्धा नाहीये. कागद म्हणजे मनोज भाऊजींनी वल्लरीसाठी पाठवलेली सोड चिठ्ठीची नोटीस आहे. काय? डिवोर्स पेपर्स. तुला काय वाटतं म्हणे त्या मामायला अशी सोडचिठ्ठी देईल? आहे तू पण नाहीच देणार. मनोज भाऊजी सोड चिठ्ठी देणारच नाही, पण हा कागद देईल ना सोड चिठ्ठी. आता मला सांगा, हा कागद म्हणजे सोड चिठ्ठीची नोटीस मनोज भाऊजींकडनं वल्लरीला गेली आहे. हे वल्लरीला कळेल तेव्हा तिला किती वाईट वाटेल. मग ती करेल ना सोड चिठ्ठीवरती सही, बघा तो डिवोर्स. वा वा पुष्पे, काय मस्त आयडिया काढली आहे तू. हा, आयडिया चांगलीच आहे, पण एक अडचण आहे. काय अडचण आहे आता? या कागदावरती मनोज भाऊजींची सही नाही ना. काही कामाचा नाही हा कागद. गेला गेला गेला. तू हा प्लॅन फेल गेला. मन्या काही ह्या कागदावर सही करत नसतो, त्याच्यामुळे काही होणार नाही. त्याच्यामुळे आम्हाला झोपू दे. तू बी जाऊन झोप रे माया. सासूबाई काय करताय? मनोज भाऊजी सही करणारच नाहीत. मनोज भाऊजींची सही दुसऱ्या कोणी या कागदावरती केली तर? मन्यासारखी सही? पण मन्यासारखी सही कोणाला येते? अगं आई, मला येते ना सही. अगं मी एक दोनदा त्याची चेकबुक घेसन, त्याच्या चेकवर सही करीसन, पैसे बी काढले आहे. मला आता तेच कामास राहिलंय ना. गुणाचा ग नवरा माझा. बघितलं, याला म्हणतात इच्छा तेथे मार्ग. चला वेळ नको घालूया, सही करून टाका. मी ना पेन आणते. हा, तुला येणं नीट करता नाही नीट करतो बरं. मन्यासारखी एकदम सेम मन्यासारखी सही करेन. अशी जण नक्की अशीच आहे. एक नंबर. सासूबाई, तुमची सणाची एखादी साडी द्यायची आहे का इस्त्रीला? हा, गणपतीला नेसली होती ना ती साडी दे. हा चालेल चालेल. वल्लरी, आता ना तुझे आणि मनोज भाऊजींचे काय कपडे द्यायचेत का? धनुभाऊ येतील ना आता इस्त्रीसाठी कपडे घ्यायला. हो हो, ते मी लॉन्ड्री बॅग मध्ये काढून ठेवलेत. वहिनी 5 मिनिटं द्या, लगेच आणते. अगं नाही, डबा भर तू, मी घेऊन येते ना. हो, थँक्यू. अरे धनु. हो साहेब, ते पुष्पाताईंनीच सांगितलं होतं की आज कपडे घेऊन लवकर यायला म्हणून.
अच्छा, म्हणून लवकर आलास. आण. अरे रे मनोज भाऊजी तुम्ही कुठे घेताय? तुमची कामाला जायची गडबड आणि तुम्ही कुठे? मी आहे ना, मी करते. काय सगळे कपडे व्यवस्थित आहेत ना अनुभव? हो हो, सगळे कपडे अगदी व्यवस्थित आहे. चेक करणार आहे मी. हो हो, मोजून घ्या. आलेच हा. आलेच कपडे ठेवून. आजचे कपडे घेऊन जायचे. थांबा. हो हो, थांबतो. आले आले. अच्छा, थांब, मीच देतो. थांब. चला येतो. आई येतो ग. अहो डब्बा घेऊन जा. ऐका, अहो डब्बा तर घेऊन जा. थांबा. नोटीस? लक्ष कुठे? काय झालं? काय झालं म्हणजे? बायकोने एवढ्या प्रेमाने डब्बा बनवलाय. नवरा घेऊन नाही जाणार. बरं दिसतं का ते? घेऊन जा बघू डब्बा. मला डबा नकोय, कारण भूक नाहीये. आणि इनफॅक्ट भूक लागेल असं वाटत आहे नाही. भूक नाहीये म्हणजे? काय झालंय? तब्येत ठीक आहे ना तुमची? ताप आलाय का? ताप भरायची वेळ आली इथं. सासूबाई सांगून ठेवते, ती नोटीस आहे ना मनोज भाऊजींच्या हाताला लागता का म्हणे. हे आपलं काही खरं नाही तर. अहो त्या नोटीसवरची सही मनोज भाऊजींची नाहीये. जर त्यांना हे कळलं ना, पट्टा काढल्याशिवाय राहणार नाही त्यावेळी. सगळं तुमच्यामुळे होत आहे. मी काय केलं? मला कशाला रागवून राहिली तू? मी का रागवू? हे बघ, माझा कोणावरही राग नाही. मला उशीर होतोय, निघतोय. एक मिनिट. तुम्ही जोवर हा डब्बा घेऊन जात नाही ना, तोवर मी तुम्हाला इथून कुठेच जाऊ देणार नाही. वल्लू, हो, आणि तुम्ही नसाल जेवणार ना, तर मी पण नाही जेवणार. आता दिवसभर इथेच थांब. ऐकणारच नाहीयेस म्हणजे? खुश? तूही उपाशी राहू नकोस. जेवून घे. बाय. काय कळतच नाही. एक काम करा, तुम्ही सोफ्याच्या खाली बघा, तिकडे उडून गेली का मी फ्रीज खाली बघते. पुष्पा, या सोफ्याच्या खाली वाकून मला बघता येणार आहे का? माय गुडघे दुखताना हो माय. मग त्या फ्रीजच्या खाली बघता येणार आपण तुम्हाला? नाही. मलाच बघायला काय नाही. 3 वेळचं खाऊन नुसतं काहीच खाऊ झालेत तुम्ही. बाई कुठे केली? अरे देवा. काय झालं? काय शोधताय? बटवा. हं? चार्जर. चार्जर मिळत नाहीये. तो सासूबाईंच्या बटव्यात ठेवला होता. हा, तो बटवा शोधत होतो आम्ही. हा हा